नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मन्नुक्की रसोईमध्ये। कशा आहात तुम्ही सर्व? आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार। तर आज आपल्या मन्नुक्की रसोईचा विषय आहे म्हणजेच आजची रेसिपी आहे पायनॅपलचा शिरा। तुम्ही भरपूर प्रकारचे शिरा खाल्ला असेल, म्हणजे जसं गाजरचा शिरा, रव्याचा वगैरे भरपूर प्रकारचे शिरा बनतात आणि त्याच प्रकारे आपण आज इथे पायनॅपलचा शिरा बनवणार आहोत। तर पायनॅपलमध्ये भरपूर सारे गुण असतात, ते तुम्हाला माहिती असेलच। जसे त्यामध्ये विटॅमिन सी आहे, जे आपल्या केसांसाठी, त्वचासाठी वगैरे छान असते आणि यामध्ये आपले जॉइंट्स पेन वगैरे होतो त्यासाठी सुद्धा एक हे छान औषधी आहे, म्हणजेच फ्रूट्स छान आहे। तर भरपूर असे यामध्ये फायदे आहे जे आपल्याला आता सांगायला बसलं तर खूप काही आहे। तर आज आपण ह्या मौसूद आणि एकदम लजीज बनणारा एक म्हणजे हा शिरा आहे। तर आज गेस्ट आलेले होते आणि मुलींनी माझ्या 2 अनानस घेऊन आलेले होते, म्हणजे पायनॅपल घेऊन आलेले होते। मला वाटलं की आता पायनॅपलचं काय करावं, तर म्हटलं चला काहीतरी करावं लागेल। तर मी इथे शिरा बनवत आहे आणि तेच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे। आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला बिलकुल विसरू नका आणि लाईक केल्याबरोबर छान छान कमेंट करायला सुद्धा विसरू नका। तर चला आपण याची रेसिपी बघून घेऊया। त्यासाठी मी सर्वात आधी पायनॅपल कापून घेते आहे आणि हे पायनॅपल कापण्याचं काम म्हणजे खूप मोठं टेन्शनवालं काम वाटते, मला बिलकुल जमत नाही। आणि माझ्या मुलीला म्हटलं पण मी की हे कापून आणायचं होतं, कारण की फ्रुट्सवाले दादा आहे ते सुद्धा आपल्याला हे काप करून देऊ शकते, पण तिने सर्वच असंच घेऊन आली आहे ती। तर बघू शकताय या प्रकारे मी इथे कापून घेते आहे चाकूने, आणि जे वरचं त्याचं जे टोक असतं ते आपण असं थोडं ट्विस्ट करून त्याला काढून घ्यायचं असते। आणि ती बोलत होती माझ्यासोबत, तर बोलता बोलता मी हे पूर्ण कट करून घेतलेला आहे आणि जो आपल्याला वरचा आणि खालचा पार्ट असतो तो काढून घ्यायचा आहे आणि पूर्ण प्रकारे असं छिलून घ्यायचं आहे। तर बघू शकता हा खालचा पार्ट आहे तो आपण चाकूने काढून देऊया, याला हे कामाचं नाही तर आपण वेगळे टाकून देऊ याला। त्यानंतर हे असे स्लाइस केलेले आहे मी। तर हे स्लाइस करतानाच तर मुलांनी यातले किती सारे स्लाइस असेच खाऊन घेतलेले होते। पोरांना खूप आवडते, माझ्याकडे तर मुलांना खूप आवडते हे पायनॅपल, आणि खायला पण पाहिजे, हेल्दी आहे। बहुतेक जणांना पायनॅपल आवडत नाही म्हणते, पण खूप छान नसते। तर आज आपण त्याचा शिरा बनवणार आहोत। तर या प्रकारे आपण त्याचे थोडे छोटे छोटे असे पीसेस करून घ्यायचे आहे। तर बघू शकता तुम्ही या प्रकारे छोटे छोटे पीसेस करून घेतलेले आहे मी। आणि हे पीसेस केल्यानंतर आपण समोरची प्रोसिजर बघून घेऊया। पण त्याआधी तुम्ही सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका, पुन्हा एकदा म्हणते सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलला लाईक करायला, सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका। चला तर आपण दुसरी प्रोसिजर बघून घेऊया। एका कढईमध्ये मी इथे मी तूप घेतलेलं आहे, तुपामध्ये शिरा बनवत आहोत आपण। तर मी इथे आपले मनपसंतचे जे ड्रायफ्रुट्स आहेत ते घेतलेले आहे। मी काजू आणि बदाम घेतले, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। तर याला आपण छान तुपामध्ये परतून घ्यायचे आहे थोडा रंग बदलतपर्यंत। तर बघू शकता या प्रकारे। त्यानंतर मी त्याच कढईमध्ये परत मी 1 चमच तूप टाकलेला आहे आणि त्याला छान मेल्ट करून घ्यायचं आहे आणि तिथे मी 1 वाटी रवा टाकलेला आहे। तर बघू शकता याला छान असा खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे, छान जसं आपण बाकी शिऱ्याला वगैरे भाजतो त्याच प्रकारे आपल्याला इथे रवा भाजून घ्यायचा आहे। तर या प्रकारे आपल्याला इथे छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। त्यानंतरची प्रोसिजर आहे, तो रवा काढल्यानंतर मी त्याच कढईमध्ये जे आपण बारीक पीसेस केलेले होते पायनॅपलचे ते पीसेस टाकलेले आहे, थोडं त्याला परतून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर मी इथे 1 वाटी साखर टाकलेली आहे। मेजरमेंट ज्या वाटीने मी रवा घेतला त्याच वाटीने मी इथे 1 वाटी साखर घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या गोड आणि म्हणजे तुम्हाला ज्या पद्धतीने आवडत असेल गोड वगैरे त्या पद्धतीने तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता। पण आता याला आपण इथे छान कॅरमलाइज होऊ दिलेलं आहे, पाणी टाकलेलं नाही आहे सध्या, छान साखरेला कॅरमलाइज होऊ दिलेलं आहे। आणि त्यानंतर मी इथे 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे। मी पाण्याचं मेजरमेंट तुम्हाला देऊ शकत नाही, कारण की रवा आपला कमी जास्त असू शकतो, जुना किंवा नवीन, तर पाणी जास्त कमी होऊ शकते। तर इथे पाणी छान 5 मिनिटांनी झाकून ठेवलं तर उकळी आलेला आहे। आणि त्यानंतर मी इथे फूड कलर टाकत आहे, मी लिक्विड फूड कलर घेतलेला आहे। तुमच्याकडे जर जो ड्रायवाला फूड कलर असेल तो टाकला तरीही चालेल। आणि पाण्याला छान उकळी आल्यानंतर मी इथे जो आपण रवा भाजून घेतलेला होता तो रवा टाकलेला आहे आणि याला छान होऊ द्यायचं आहे छान। तर बघू शकता थोड्याच वेळात आपला 5 मिनिटांमध्येच आपला शिरा बनून तयार आहे, एकदम मऊसूत झालेला आहे। आणि त्यानंतर आपण वरून इथे ड्रायफ्रुट्स टाकलेला आहे आणि यामध्ये जे पायनॅपल आपण टाकलेलं आहे तर ते छान चंक्स, म्हणजे असे जसं बाईटमध्ये ते छोटे छोटे चंक्स येतात, तर खूप छान वाटते टेस्टी खायला।
तर दिसायला वाटते ना खूप छान, टेस्टी, लजीज, एकदम सॉफ्ट हा बनलेला आहे। आणि मी बनवत होते तेव्हाच काही गेस्ट आलेले होते, यांचे मित्र आलेले होते, तर त्यांना मी सर्व करत आहे। तर बघा, काढून घेते आहे बाउलमध्ये। आणि त्यानंतर आपण वरून याला आणखी टेस्टी बनवण्यासाठी वरून एक चम्मच मी तूप सुद्धा टाकून घेतलेलं आहे आणि थोडे थोडे ड्रायफ्रूट सुद्धा टाकलेलं आहे। आणि जेव्हा मी ह्या गेस्टला खायला दिलं तर त्यांना इतका आवडला, त्यांना म्हणजे म्हणत होते की कसला आहे हे, त्यांना टेस्ट वेगळी वाटली। तर म्हटलं पायनॅपलचा शिरा आहे, तर त्यांना खूप आवडला आणि खूप त्यांनी तारीफ केली, पण त्यांना व्हिडिओमध्ये घेता आलं नाही, कारण त्यांना सर्वांना असं असतं एक प्रायव्हसी, तर त्यांनी नको म्हटलं होतं। म्हटलं ठीक आहे, म्हणून मी त्यांना व्हिडिओमध्ये घेतलेलं नाही आहे। तर या प्रकारे आपला शिरा बनवून तयार आहे। खूप छान असा मऊसूत झालेला होता, खूप असं तोंडात टाकलं की विरघळणारा हा शिरा बनलेला आहे। सर्वांनाच खूप आवडला, सर्वांनी तारीफ पण केली आहे। आणि त्यानंतर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, आणि आवडला असेल तर नक्की तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा घरी। तुम्हाला आणि घरच्या मुलांना वगैरे सर्वांना खूप आवडेल ही माझी खात्री आहे। तर अशाच मस्त मस्त रेसिपीसोबत आपण भेटूया मन्नू की रसोईमध्ये। तोपर्यंत बनवून राहा मन्नू की रसोईमध्ये।